हॅलो एव्हरीबडी, माझं नाव अभिजित मस्के. मी आवटी अकॅडमीमध्ये फक्त 10वीच होतो. फर्स्ट बॅच आमची, सरांची पहिली बॅच 10वीची. इथं आल्यानंतर मला JEE वगैरे म्हणजे हे माहिती होतं की एक्झाम्स आहे, पण याच्यासाठी किती कॉम्पिटिशन असतं, किती काय असतं हे सगळं सरांनीच सांगितलं. NTSCची प्रिपरेशन करत होतो, पण NTSC काही झाले नाही. पण त्याच्यानंतर पण NTSCची प्रिपरेशन करताना एवढं कळालं की प्रिपरेशन खूप करावी लागते कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी, JEE साठी. मग प्रिपरेशन करायची आणि ज्या वेळेला मी 10वीत होतो त्यावेळेला एक वेब सिरीज आली होती, कोटा फॅक्टरी. सो तेव्हा मी, सर, ओमकार, आम्ही सगळे इथं बसून एकदा जस्ट रिलॅक्स होण्यासाठी एकदा वेब सिरीज बघत होतो. आणि बघितल्यानंतर एक विचार आला की अभ्यास करतो आपण, NTSC साठी करतोय, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी थोडंसं हायर कॉम्पिटिशनमध्ये जाण्यासाठी ट्राय करू की आपण कोट्याला जाऊन अभ्यास करू. मग मी 3 वर्ष कोट्याला होतो, 11वी 12वी आणि ड्रॉप इयर. तर कोट्याचा माझा एक्सपिरियन्स त्याच्यातून फक्त एवढं शिकण्यासारखं की काय करू नये, जे मी केलंय. 10वी मध्ये मला 92% होते, त्याच्यामुळे थोडी जास्त हवा चढली होती. त्याच्यानंतर कोट्याला गेलो. पहिले दिवाळीपर्यंत कोटा खूप चांगला वाटला. मार्क्स येत होते, नवीन मित्र बनत होते, सगळे घरातले भाव देत होते की कोट्याला गेला हवा. त्याच्यानंतर दिवाळी जशी झाली त्याच्यानंतर मेसवाल्यांचे जेवण बिघडलं, त्याच्यानंतर तब्येत बिघडली, मग अभ्यास बिघडला, मग मित्र संगती बिघडली, मग डिस्ट्रॅक्शन्स, मोबाईल, मूवीज. एक मुलगी सोडून मला अजून मुलगीच सोडून बाकी सगळे डिस्ट्रॅक्शन्स होते मला. आणि नशे, अरे एक ते जे तुम्ही म्हणतायत ते सोडून आणि नशे असे सोडून, म्हणजे बरेच टाईपचे मी डिस्ट्रॅक्शन तिथे बघितले, पण बरेच होतेही मला. पण मी नशे वगैरे आणि दुसरे असे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते मला कधी. मूवीज, कोट्यात खूप जास्त असे मुलं आहेत जे तुम्हाला बिघडवण्याच्याच मार्गावर असतात, आणि असे आहेत तुम्हाला जसं वातावरण हवंय तसं भेटतं. तुम्हाला जर असं हवं असेल की तुम्हाला रँक पाहिजे, अभ्यास करायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे, कॉम्पिटिशन खूप पाहिजे तुम्हाला, तसंही वातावरण आहे. आणि तुम्हाला खूप बिघडायचंय, आता नेमके तुम्ही बाहेर आलात घरातून, आता तुम्हाला मजा करायची, आयुष्य जगायचंय, तसे बरेच जण भेटतात तुम्हाला. तुम्हाला ठरवायचंय तुमची, आता जेवढे 11-12चे असतील, तुम्हाला ठरवायचंय तुमचं पुढचं कोणत्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला जायचंय. तुम्हाला आत्ताच मजा करायची सगळी, का कॉलेजसाठी थोडीशी जपून ठेवायची, का तुम्हाला आत्ता थोडासा अभ्यास करून थोडंसं काहीतरी नाव कमवून